नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर सी के सह फ्रॉम KKCS न्यूज स्टुडिओ रूम. सध्या सर्वात मोठा प्रश्न स्पर्धा परीक्षा ज्यांनी महाट्रान्सकोची एक्झाम दिली, महाट्रान्सको LDC, त्यातल्या त्यात महाट्रान्सको डेप्युटी मॅनेजर ज्या डिफरंट लेवलच्या पोस्ट होत्या, UDC सर्व एक्झाम्स दिल्या आहेत आणि सर्वजण वेट करत आहे की रिझल्ट कधी लागेल. ॲज पर स्टँडर्ड IBPS पॅटर्न 45 डेजमध्ये रिझल्ट लागला पाहिजे. 45च्या डबल 90 डेज, 90+ डेज झाल्या तर 94 डेज ऑलमोस्ट झाले. अजूनही रिझल्ट तर नाहीच आहे. रिझल्टबद्दल काही अपडेट पण नाही आहे, काहीच अपडेट नाही आहे. म्हणजे आम्ही वेटच करतोय तारीख पे तारीख, काहीतरी तयारी द्यावं. जसं आता विद्युत सहाय्यकमध्ये वेटिंग लिस्ट लावली, पण आधी त्यांनी ॲटलिस्ट अपडेट केलं नोटिफिकेशन देऊन की आम्ही विदिन अ वीक पुढच्या वीकमध्ये वेटिंग लिस्ट लावणार आहे, असं काहीतरी तर सांगितलं. आम्हाला तेही नाही आहे, काहीच कमेंट नाही आहे. म्हणजे काय प्रशासकीय काय टेक्निकल रिझनमुळे, टेक्निकल प्रॉब्लेममुळे डिले होतो आहे आणि टेक्निकल प्रॉब्लेममुळे डिले होतो आहे हे कारण सांगून मी स्वतः बोललो होतो, मी स्वतः डिपार्टमेंटच्या साईडने बोललो होतो, असं म्हणायला हरकत नाही की मुलांना आता त्यांनी जर सांगितलेलं आहे की डिले होतोय तर थोडं होल्ड करा, लगेच त्यांना कॉल करून त्रास नका देऊ, थोडा 8 दिवस होल्ड करा की काही असू शकतात त्यांच्या टेक्निकल रिझन, तर लावतील रिझल्ट लवकरात लवकर. बरोबर. मी हे त्यांच्या साईडने बोललो, म्हणजे मी कोणाच्या साईडने नाही, मी फक्त स्टुडंटच्या न्यायाच्या साईडने. पण मी बोललो होतो तुम्हाला की मुलांना आता कॉल वगैरे काहीच नका करू, सगळं बंद करा. पण टेक्निकल रिझन सांगून जर तुम्हाला 1.5 महिना होत आला, 1.25 महिन्याच्या आसपास झाला, आणि अगेन जर सेमच रिझन ऐकावं लागत असेल की नाही टेक्निकल रिझनमुळेच डिले होतोय, तर दिस इज नॉट जस्टिफायबल, नॉट ॲक्सेप्टेबल ॲट ऑल. आणि जेवढे दिवस वाढत आहे तेवढा डेफिनेटली मनाला शंकेला वाव वाढत चालला आहे की खरंच ट्रान्सपरंट होईल का, बरोबर होईल का, हा डाव मला डाऊट यायलाच पाहिजे, चुकीचं काही नाही आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मी एवढे दिवस मौन का होता, सगळ्यात मोठा प्रश्न असताना तुम्ही एवढे दिवस कुठे होते, आम्ही कधीच वाट बघतोय, तुमचे व्हिडिओ का नाही आले. मला पण माहिती पोरांनो, व्हिडिओ टाकला म्हणजे मला व्ह्यूज भेटणार आहे, जास्त प्रेम भेटणार आहे, पण माझा प्रयत्न एकच होता की मला जेव्हा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन भेटेल की मी तुम्हाला सांगू शकतो कन्स्ट्रक्टिव्ह की मला अशा कोणा पर्सनशी बोलणं झालं आहे, मला अशी माहिती भेटली आहे, असा जेव्हा व्हॅलिड सोर्स असेल तर मला बोलण्यात खूप आनंद होईल. पण तसा कोणत्याही सोर्सकडनं माहिती भेटली नाही. जे AGM वगैरे आहेत, म्हणजे मुंबईला BKCला जाऊन आलो, 6 ऑक्टोबर 2025 BKCला व्हिजिट केली. आणि BKCला व्हिजिट केल्यानंतर ऑफकोर्स ते HR जे वन ऑफ द इम्पॉर्टंट पोस्टवर राजू गायकवाड सर जे आहेत त्यांच्याशी जी व्हिजिट झाली, त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी खूप छान माहिती दिली, खूप वेळ दिला, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. पण त्या छान गोष्टी पोहोचवून मन भरणार नाही आहे, त्याच्यावर काम नाही होणार आहे, आपल्याला रिझल्टच पाहिजे. त्यांच्याकडनं त्या दिवसानंतर अजूनही काही रिस्पॉन्स येत नाही आहे. खूप मुलांनी, शेकडो मुलांनी आतापर्यंत कॉल केले डिपार्टमेंटला, आणि डिफरंट नंबरवर कॉल केल्यानंतर फ्रस्ट्रेशन, त्यांचं काय माहिती आहे ते कोणी काय सांगतंय, तुम्हाला अजून 2-4 महिने डिले करायचा असेल तर आम्हाला असंच कॉल करत राहा, तुम्हाला अजून डिले पाहिजे असेल तर. एका कॉलवर त्या विद्यार्थ्याला काय सांगण्यात आलं, आता जर परत फोन केला तर तुमच्या नावाची FIR करून टाकू. हा जो प्रकार चालला आहे, त्यांचे फ्रस्ट्रेशन, त्यातलं तर त्यांना काहीच फरक नाही पडत नाही पोरांनो, काहीच फरक पडत नाही. तुम्हाला वाटतं की त्यांच्याविरुद्ध त्यांनी असं बोलले आणि त्यांच्याविरुद्ध केस करून त्यांच्याविरुद्ध ॲक्शन, काहीच फरक पडत नाही. फोन आला तर सांगून दिला रागात, आणि त्यातलं सांगितलं रागात मग FIR करून दिली. त्याला काहीच व्हॅलिड वेस नाही, म्हणजे त्याला ॲक्शन घेण्यासारखं पण नाही येते. ठीक आहे. आता विषय हा आहे की मी याच्या व्यतिरिक्त जे म्हणजे HR डिपार्टमेंट वगैरे तर झालंच, त्यातल्या त्यात डिव्हिजन लेवलला म्हणजे तिथं हेड ऑफिस झालं, त्यातल्या त्यात दुसरे डिव्हिजन्स वगैरे जे आहेत, त्या डिव्हिजन्सचे जे महाट्रान्सकोचे ऑफिसर्स आहे, ऑफकोर्स नाव घेणं चुकीचं, नाव घेणारच नाही मी, तर त्यांच्याकडनं पण माहिती काढायचा प्रयत्न केला. तर लिटरली, म्हणजे मी तुम्हाला खोटं पण वाटेल मे बी, मी त्यांच्याशी बोललो, महाट्रान्सकोचे एम्प्लॉईज आहेत ते, त्यांनी स्वतःनी सुद्धा एक्झाम्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. ऑफकोर्स डिपार्टमेंटल एम्प्लॉईज एक्झाम देतात, हे म्हणजे तुमच्यासाठी नवीन नाही, तुम्ही पण जॉईन जरी झाले LDC म्हणून तर UDCसाठी, मॅनेजरसाठी, डेप्युटी मॅनेजरसाठी एक्झाम देणार, तसं त्यांनी हायर पोस्टसाठी, डेप्युटी मॅनेजर वगैरेसाठी एक्झाम्स दिलेल्या आहेत. अशा लोकांना सुद्धा मी भेटलो. देवर लाईक की सर तुम्हाला काय भेटलं तर आम्हाला सांगा, आमचा पण रिझल्ट आहे, आम्हीच वाट बघतोय इगरली, आम्हाला काहीच माहिती भेटत नाही, आम्ही डिपार्टमेंटवाले माणसं आहे सर, आम्ही रोज ऑफिसमध्ये जातोय, आमचं ड्युटी असते तिथे, दिवस रात्र तिथे असतो, पण आमच्याकडे कोणतीही माहिती नाही आहे, नाही तर आम्हालाच आमच्या रिझल्टची घाई झाली, कारण आमचं पोस्टिंग होईल, आम्ही जर ह्या लेवलला आहे, LDC UDC लेवलला आहे, जर आम्ही डेप्युटी मॅनेजर झालो तर आमची लाईफ चेंज होईल सर, आम्ही खूप स्वतः वेट करतोय, पण काहीच माहिती भेटत नाही आहे. हे त्यांचे शब्द. मल्टिपल लोकांचे सांगतोय मी, मल्टिपल समराईज सांगतोय मी, एक असं नाही सांगत आहे, समराईज सांगतोय. मग मी विचार केला की म्हटलं फक्त HR किंवा ऑफिसर लेवलला काम नाही होतं, तर मग आपण कोणीतरी असं पर्सन बघूया जो
थर्ड पार्टी ज्याला म्हणतात ना, की ज्याला काही घेणं देणं नसतं, या डिपार्टमेंटशी काही घेणं देणं नाही, आपल्याला ट्रान्सपरंट माणूस आहे, ते असं जे महाट्रान्सकोच्या कंपनीच्या लेवलला जे इंडिपेंडंट ऑडिटर आहेत, अगेन मी नाव नाही घेणार, इंडिपेंडंट ऑडिटरच्या पोस्टला जे आहेत ऑफिसर, त्या ऑफिसर्सशी मी कम्युनिकेशन करायचा प्रयत्न केला. ॲक्च्युली खरं सांगतो खूप दिवसापासून प्रयत्न चालला होता कम्युनिकेशनचा आणि रिस्पॉन्स भेटत नव्हता त्यांना. म्हणजे लिटरली कॉल, व्हॉट्सअपवर टेक्स्ट मेसेज पाठवलेत, त्याच्यानंतर व्हॉइस नोट्स पाठवल्या रेकॉर्ड करून की काय काय समस्या आहे. मी अक्षरशः, तुम्हाला खोटं वाटेल मुलांनो, HR काय ऑफिसरला मी हे सुद्धा पाठवलं की तुम्ही, म्हणजे मी असं CA सर बोलतोय, आणि जर तुम्ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली तर ज्या कॉल्समुळे तुम्ही फ्रस्ट्रेट होत आहेत की मुलं हजार नुसते कॉल करतात, दिवस रात्र फोन करतात, आम्ही वैतागलो आहेत, ते वैतागापासून मी तुम्हाला थांबवतो, पण आम्हाला माहिती द्या, आम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह माहिती द्या, ती माहिती मी मुलांपर्यंत पोहोचवतो, तुम्हाला कोणीच त्रास देणार नाही. एवढ्यापर्यंत मी ऑडिओ नोट्स पाठवून त्यांना कम्युनिकेशन करायचा प्रयत्न केला, मेसेजेस पाठवलेत, तरीसुद्धा काहीही रिस्पॉन्स नाही आहे, नॉट ॲट ऑल. आणि जे इंडिपेंडंट ऑडिटर आहे त्यांच्याशी जेव्हा कम्युनिकेशन फायनली झालं, आजचीच गोष्ट, एवढ्या काळानंतर, त्यांना मी सांगितलं, माझी माहिती दिली. हाँ ठीक है बोलिए क्या बोलना चाहते हो. मैंने आपको महाट्रांस को रिलेटेड बात करने के लिए कॉल किया है. फोन कट. महाट्रांस को नाव काढलं, पुढच्या मिनिटाला फोन कट. ही रियालिटी आहे. म्हणजे काय चाललंय माहिती नाही, काबर करताय माहिती नाही, आणि 100% आपली जी डिमांड आहे की पहिली गोष्ट 45 दिवसात एक्सपेक्ट करतो, 50 दिवस, 60 दिवस, 70 दिवस, अरे 90 दिवस झाले, अजूनही काही नाही. आता आचारसंहिता लागते, आचारसंहितेमध्ये अजूनच प्रश्नचिन्ह राहिलाय. जरी आपल्याला सांगितलंय, जरी आपल्याला गायकवाड सरांनी कन्फर्मेशन दिलं होतं की नाही असं काही नसतं, एक्झाम घेता येत नाही, पण रिझल्ट लावू शकतो आम्ही आचारसंहितेमध्ये, पण आचारसंहितेच्या आधी लावा ना राव. आचारसंहितेची काबर वाट बघता, आता लावा रिझल्ट लवकर. किती दिवस वाट बघणार. आणि हां, ज्या लाईनपासून मी सेशन स्टार्ट केलं होतं, परत त्या पॉईंटवर जातो, तर एवढे दिवस तुम्ही शांत का होते, आता बोलले तुम्ही, एवढे दिवस का नाही बोलले. तर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय मुलांना जो मला वाटतो पर्सनली, ज्यांच्यासाठी भांडायचं आहे ना, ते पण भांडण्याच्या लायक पाहिजे, किंवा ते स्वतः साठी स्टँड घेणारे पाहिजे. म्हणजे काय, मी तुमच्यासाठी भांडतोय, पोरांना तुमचा जे ॲग्रेशन आहे ना, एकदम विराट कोहली सगळ्यामध्ये घुसलं ॲग्रेशन. तुम्ही सांगा सर काय करायचं. काय करणार सर, आम्ही घरी बसून कॉल करू, जास्तीत जास्त व्हॉट्सअप करू, जास्तीत जास्त मेल करू, जास्तीत जास्त ट्विट करू, बस सर. पण आम्हाला आत्ताच्या आता वेटिंग लिस्ट फास्टमध्ये पाहिजे. मुलांना सगळ्यांना असं वाटतं की, जे तुम्ही ऐकलं असेल, सहदेव केंद्रे सर, ठीक आहे, आय थिंक संभाजीनगरचे आहेत सर, मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण जेवढं ऐकलं मी संभाजीनगरचे आहेत सर, ठीक आहे. आणि तुम्ही जे ऐकतात किंवा बघितलं असेल, कोणीच कामाचे नाही. कुठे म्यूट करायचं ऑप्शन असतील तरच आम्ही जाऊ. ओके ठीक आहे, म्यूट करण्यापेक्षा तुम्हाला दाखवतो. मुलांना हे जे दिसतंय ना क्राऊड, त्या कॅमेऱ्यामध्ये मावत नाही किती लोक. बापरे बापरे, एवढे लोक आहेत, एवढा प्रचंड प्रतिसाद आहे. मग त्याने डिमांड ठेवली, आम्हाला भेटायचंच आहे आणि आम्ही भेटूनच जाणार. हा जो त्यांनी प्रचंड एकदम आवाज उठवला. आणि सर ते झाल्यानंतर खरं सांगू का, विद्युत सहाय्यकची खरंच लिस्ट लागली सर. हो मुलांना काय वाटतं, जर मी सांगितलं पोरांना आपल्याला आपलं अंक गाजवायचं सगळ्यांनी या BKCला, किती जण आले होते त्या दिवशी? 4 जण. तो फोटो पण असेल कुठेतरी, 4 स्टुडंटचा फोटो, ठीक आहे. हे बघा हां सापडला. हे 4, त्याच्यापैकी एक सगळ्यात लेट आला, सगळं काम झालं, पण ठीक आहे सर, हरकत नाही. हे 4 जण आले होते प्रकाश गंगाला. आणि जर तुम्ही स्वतःसाठी भांडू शकत नाही, तर कोणी, तुम्ही कसं एक्सपेक्ट करता KK सरांनी आपल्यासाठी चमत्कार करावा? कसं प्रशक्य आहे? हे पोरांनी जेव्हा ठरवलं आम्ही स्वतःसाठी भांडू शकतो, तेव्हा त्यांना कोणतरी एक केंद्रे सरांसारखा माणूस भेटले की ते फाईट करायला रेडी आहे. चला, मी तुमची लढाई आहे, तुम्ही सोबत, मी तुमच्यासोबत आहे. अरे इथं कोणासोबत, कोणीच कोणासोबत नाही आहे. इथली लढाई बिडाई काही नाही, चिलॅक्स, हमको रिझल्ट चाहिए, विषय संपला. मुलांनो, आता एक पॉझिटिव्ह ॲक्शन घेतली मुलांनी. तुम्ही बघू शकता, बालाजी कल्याणकर सर जे MLA आहेत, त्यांचं एक लेटर देवेंद्र फडणवीस साहेबांना, MSc TCL LDC भरती परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा. 90 दिवस ओलांडून गेले, 45 डेजमध्ये रिझल्ट लागतो, पण 90 दिवस झाले तरी रिझल्ट नाही. 23/9/2025ला ही जाहिरात वगैरे आली होती, 40 दिवसांच्या कालावधी लोटला गेला. म्हणजे ती सूचना, 23/9ला जे त्यांनी अपडेट केलं होतं ना, की काही प्रशासकीय कारणामुळे डिले होतोय, त्याला पण 40 दिवस झाले, ऑलमोस्ट 40-45 डेज झाले, अजूनही रिझल्ट नाही. तर तो रिझल्ट लवकरात लवकर लावण्यात यावा, ठीक आहे.
मुलांनो, दॅट इज व्हेरी पॉझिटिव्ह ॲक्शन. आणि हे विद्यार्थी मित्रांचा फोटो ज्यांनी ही ॲक्शन घेतली, त्यांनी मी सांगितल्यामुळे घेतली, माझ्या शब्दाने घेतली असं काही नाही. ते त्यांची स्वतःची मूव्ह आहे. म्हणजे त्यांनी स्वतःहून ॲक्शन घेतली. त्यांनी विचार केला की आपल्याला लढायचं आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल, आणि त्यांनी ती ॲक्शन घेतली. सो सॅल्यूट टू देम फर्स्ट ऑफ ऑल. मुलांना आपल्याला तेच करायचं आहे. तुम्ही ज्याही भागात असाल त्या भागातले MLAs म्हणजे आमदार खासदार साहेब जे पण असतील, त्यांना जे पण पार्टीचे असतील त्यांना कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा. त्यांच्याकडून लेटर मिळवायचा प्रयत्न करा. लेटर पाठवा त्यांना पण एक सांगा, जर हक्काचे असतील थोडे साहेबांशी जर चांगलं तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की साहेब तुमचा एक फोन जाऊ द्या, तुमचा फोन गेल्याने खूप फरक पडतो आमच्यापेक्षा, तुम्ही एक फोन करून बघा एक्झॅक्टली काय होतं इश्यू. तुम्ही ते प्रयत्न करा. मुलांना हे प्रयत्न करू शकता. तर दुसरं काय करणार ना, तुम्ही रस्त्यावर तर उतरणारे नाही आहेत. ठीक आहे. आता मी गुगल फॉर्मची एक लिंक शेअर केली, आधी पण शेअर केली होती मुलांना. आपल्याला फाईट करायचं आहे ना, त्याच्यासाठी फॉर्म फिलअप करा. ठीक आहे. फॉर्म फिलअपमध्ये एकदम बेसिक इन्फॉर्मेशन द्यायची, तुमचं नाव गाव आणि तुम्ही कोणत्या सिटीमध्ये असतात, आणि जर फाईट करायची तुम्ही कोणत्या प्रकारे हेल्प करू शकतात. की समजा आम्ही फक्त मेल करू शकतो, आम्ही फक्त कॉल करू शकतो, आम्ही तुम्ही सांगाल तिथे येऊ शकतो मोर्चासाठी, जे पण असेल. फोर्स नाही आहे, पण ॲटलिस्ट फॉर्म फिलअप करा. त्याच्याने काय होईल, ॲटलिस्ट आयडिया येईल की तुम्ही कोणत्या एरियातले आहात. फॉर एक्झाम्पल उद्या ठरलं आमचं की नाशिकला आमदारांकडे जायचं आहे, मग माझ्याकडे लिस्ट आहे, मी फिल्टर लावला एक्सेलमध्ये, नाशिकचे किती जण आहे, 25 जण आहे, 25 जणांना कॉल केले किंवा व्हॉट्सअप केले, 25 पोरांनो आम्ही अशा अशा ठिकाणी जातोय, आमदार साहेबांकडे जातोय, खासदार साहेबांकडे जातोय, 25 जणांपैकी ज्यांना शक्य त्यांनी पोचा, 25 पैकी 10 तर येतील. यासाठी ॲटलिस्ट फॉर्म भरून तुमची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा. ती इन्फॉर्मेशन कुठेही शेअर करण्याचा उद्देश नाही आहे. तुम्हाला कोर्सेस विकण्याचा उद्देश अजिबातच नाही आहे. कोर्सेस विकण्याचा राहिला असतं पोरांनो कधीच संपणार विषय. एक्झाम संपली, कोर्स विकले गेले, पैसे भेटले गेले, सगळं झालं. मला काय भेटणार आहे फाईट करून रिझल्ट लागेल, माझं सिलेक्शन होणार आहे का, आणि सिलेक्शन झालं तरी मी घेणार आहे का, अजिबात नाही. माझं ते मराठी ते कॉन्ट्रिजनिंगचा संबंधच नाही, ते सिलेक्शनचा विषयच येत नाही माझा. तर पण सांगायचा अर्थ असा की जिथे माझा स्वतःचा काहीच फायदा नाही आहे, तरी मी मुंबई BKCला जाऊन प्रकाश गंगाला जाऊन भेटून आलो, ऑफिसरशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला, इंडिपेंडेंट ऑडिटर लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, आणि तुमच्यापर्यंत माहिती काढायसाठी अजूनही जे शक्य आहे ते करायचा प्रयत्न करतोय. मला काही फायदा नसताना तुमचा फायदा काय, तुमचा रिझल्ट लागणार आहे, तरी तुम्ही काही ॲक्शन घेत नाही. फक्त कॉल आणि व्हॉट्सअप, सर तुम्ही काहीतरी करावं, शिवाजी महाराज परत अवतरले पाहिजे पण आमच्या नाही शेजारच्या घरात. वाव, ही थिंकिंग असेल ना, काही नाही होऊ शकत पोरांना. थोडं एकजूट व्हा, फॉर्म फिलअप करा, तुमची माहिती प्रोव्हाइड करा, बघूया पुढची ॲक्शन काय घ्यायची. पण आत्तासाठी हा मॅटर जो आहे, हा मॅटर पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय टेलिग्राम चॅनलवर, ते लिंक वगैरे देतो मी तुम्हाला सर्व. तर ती PDF डाउनलोड करा. जेवढ्या लेवलला शक्य आहे जास्तीत जास्त आमदार खासदारांपर्यंत त्यांना प्रेशर टाकायला लावा. 100% फरक पडेल. आणि आपल्या आचारसंहितेच्या आधीच रिझल्ट लागावा, हीच एक्सपेक्टेशन करून काम करूया. बघूया आता काय होतं ते. पुढची काही अपडेट असेल तर मी डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवेल, त्याच्यात काही शंका नाही. मुलांना तुम्हाला वाटत असेल की KK सरांना कॉल करून मगच अपडेट भेटेल, मला अपडेट भेटली तर पुढच्या मिनिटाला मी लाईव्ह येऊन जाईल, त्याच्यात काही शंकाच नाही यार. तुमचा कॉल आणि मेसेजची गरजच नाही आहे. मला असं झालं की मला रात्री 2 वाजता एखादा रिपोर्ट दिला तर मी पुढच्या 2 वाजून 1 मिनिटाने व्हिडिओ बनवायला बसेल घरी, अख्खा सेटअप स्टुडिओ बनवून ठेवला आहे. मला काहीच अडचण नाही आहे. तुम्हाला माहिती द्यायला मला 101% आनंद आहे. मला माहिती की तुमची परिस्थिती मी समजू शकतोय. म्हणजे व्ह्यूज आणि सबस्क्रिप्शन सगळं ओढू द्या. सगळ्यात मेन मला माहिती आहे की तुमची जी परिस्थिती, म्हणजे सर अक्षरशः कॉल करतात, सर आम्ही परीक्षा दिली आहे, आम्हाला खूप जास्त होप्स आहे, सर माझं एज हे असं झालं आहे, माझी अशी जबाबदारी, आता घरचे म्हणताय सर स्पर्धा परीक्षा सोडून दे, शेती करायला येऊन जाय, गावाला येऊन जाय, हे सगळं आहे सर, आम्ही हा लास्ट चान्स दिला होता, सर काहीतरी झालं पाहिजे. मला हे सगळं माहिती आहे, म्हणून सगळी माझी कळकळ आहे. तुम्ही एकजूट व्हा आणि फाईट करायची तयारी ठेवा. ज्या प्रकारे फाईट करायचं आहे, आता आमदार खासदारांचं टार्गेट ठेवलं ना आपण सध्या, आमदार खासदारांपर्यंत जबरदस्त पोहोचा, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातल्या आमदार खासदारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तो बघूया पुढची काहीही अपडेट भेटेल, 101% मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्याच्यामुळे तुम्ही कॉल मेसेज केलाच पाहिजे असं नाही आहे. चला, नमस्कार, जय हिंद, जय भारत.